बारामतीत नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी चेहऱ्याला संधी द्या अशा भावना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। बारामती शहरात ओबीसी समाजाचं संख्याबळ सर्वात जास्त आहे असा दावा देखील ओबीसी कार्यकर्त्यांनी केला। साधारणतः ओबीसीला डावललं का जातं याचा खरं तर सर्वांनी विचार करण्याची गरज आहे की ओबीसी ही एकत्र येऊ शकत नाही। 358 जाती आहेत, याचाच हे घराण्याचे ते लोक आहेत ते विचार करतात की हे कधी एकत्र येऊ शकत नाही। परंतु आता तळागाळातील ओबीसी जागृत झालेला आहे आणि त्याला कळून चुकलं की तो आता हक्काने आपल्या स्वातंत्र्यासाठी लढाई करत आहे आणि प्रचंड ओबीसी पेटून उठलेला आहे। आता कसं आहे, बारामतीचं राजकारण आपण बघितलं तर बारामतीचं राजकारण हे पवार कुटुंबाचा विकास आणि काही मराठा समाजाचा विकास याच्या पलीकडे जाणार का, हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे। बारामती सहकारी बँकेचा सातव सारखा एक मराठा समाजाचे चेअरमन केले, त्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जवळजवळ 162 कोटी मराठा समाजाला पैसे वाटले, परंतु त्याच ठिकाणी ओबीसी समाजाला फक्त 44 लाख रुपये वाटले। तर ही तफावत बघता इथल्या ओबीसी समाजामध्ये, इथल्या एससी समाजामध्ये प्रचंड तीव्रता आहे, त्याचा क्रोध आहे। बारामतीमध्ये ओबीसी बहुल एससी असेल अध्यक्षपदासाठी साधारण ह्याच्यातून उमेदवार दिला तर त्याला पर्याय म्हणून निश्चितपणे ओबीसीतला उमेदवार या ठिकाणी दिला जाईल। जागा जरी ओपन पडलेली असली, सर्वसाधारण पडलेली असली तरी सुद्धा इतर समाज सुद्धा हा ओबीसी एससी हा सुद्धा ओपन मध्ये हा येतोच ना। पण तुम्ही प्रत्येक वेळेस जर ओपन म्हटलं की फक्त मराठा समाजाला संधी दिली पाहिजे, हे चुकीचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।